येत आहेत व्यासपीठावर. बाकी आपले आदरणीय राजसाहेब तुमच्याशी बोलणारच आहेत आणि आपल्याला सगळ्यांना कळेल. या सगळ्या गोष्टींवर टीका करताना पाहायला मिळतात. नितेश राणे म्हणतात की जिहादी सभा आहे. हो, त्यांना टीका करायचंच असतं. बाकी त्यांना काही उद्योग नाही आहे. फक्त टीका करतात, दररोज उठून ते टीकाच करतात. आता जे काय आहे त्याचं उत्तर त्यांना सगळ्यांना, सत्ताधाऱ्यांना पण, सगळ्यांना, विरोधकांना, सगळ्यांना मिळेल आदरणीय राजसाहेबांकडनं. गोष्टीसाठी महाराष्ट्राचे 105 हुतात्मे शहीद झाले महाराष्ट्रासाठी. त्यांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. कारण गेल्या 3 वर्षात, म्हणजे ह्याच्या आधी तर गळचेपी होतीच, पण गेल्या 3 वर्षात ज्या पद्धतीने बरोबर सोयीनुसार मुंगीच्या पावलांनी जे चाल होते, म्हणजे हिंदू मुस्लिम हो झाली, प्रांतवार झाल्यानंतर भाषा, मला वाटतं हे खूप रॉंग होत होतं. आणि त्याची आता खऱ्या अर्थाने नांदी आहे की ह्या चुकीला दुरुस्ती नाही. गेल्या अनेक वर्षापासून चर्चा होती की दोन्ही भाऊ जे आहेत ते एकत्र येतील. आज तो योग जुळून आलाय आणि भविष्यात राजकीय युतीची नांदी आजचा दिवस म्हणायचं का? आजचा योग चांगला जुळून आलाय, भविष्यात ह्याच्यावर चांगलंच होईल. ज्या पद्धतीनं हिंदी सक्ती जी आहे ती करण्यात आली आणि त्यानंतर मराठीचा मुद्दा जो आहे तो दोन्ही पक्षांनी लावून धरला. आजचा विजय जल्लोष साजरा होतोय, किती आनंद आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये? काय प्रचंड आनंद आहे. जसं त्या समुद्राला उधाण आलंय तसं इकडे मनसैनिक शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आलंय. मुंबई महापालिकेमध्ये हे उदाहरण दिसून येईल. आम्ही निवडणूक डोळ्यासमोर करत नाही. पहिला आधी महाराष्ट्र टिकला, मुंबई टिकली आणि मराठी, तरच हे सगळं शक्य आहे. आम्ही पहिलं ते बघतोय. मराठी भाषा बोलणार नाही असं जे आहे ते काही व्यापारी म्हणतात, त्यावरती तुमचे काय? द्यायच्या पद्धतीने उत्तर दिलंय आणि पुढेही देऊ. आणि काल जे आदल्या दिवशी तुम्हाला जे